गुंजरात हा दंग घेई छंद मकरंद घेई छंद मकरंद घेई छंद मकरंद घेई छंद. हा मुंगा विचार करतोय की आता ही कमलिनी फुलेल, मग मी त्यातून बाहेर पडेन, कशी तरी सकाळ होईल. सुभाषितकार म्हणतात, रात्रिर्गमिष्यति भविष्यति सुप्रभातम भास्वानुदेशति हसिष्यति पंकजश्रीः इत्थं विचिन्तयति कोशगते द्विरेफे हा हंत हंत नलिनी गज उज्जहार. सद्गुरुनाथ महाराज की. तो विचार करतो भ्रमर की आता ही रात्र संपेल, हे कमळ फुलेल, मग मी त्यातून बाहेर पडेन. वास्तविक त्यांनी ठरवलं तर तो तिथून बाहेर पडू शकत होता. लाकूड पोखरणारी त्याची ती ताकद इथे निष्क्रिय झाली, अडकला, बंधनात सापडला. पण काय झालं माहितीये, सुभाषितकार म्हणतात, त्याच रात्री त्या सरोवरामध्ये एक हत्ती आला, गजराज आला आणि इत्थं विचिंतयति कोशगते द्विरेफे हा हंत हंत नलिनी गज उज्जहार. त्या हत्तीने बरोबर तेच कमळ देठासकट उपटलं आणि दूरवर फेकून दिलं. आणि देठासकट उपटल्यामुळे ते कमळ कधीच नाही फुललं ना परत. न फुलणाऱ्या कमलकोशामध्ये तो भ्रमर गुदमरून मेला मंडळी. पण त्यांनी पाकळी कातरली नाही ना, त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. आमचे संत आम्हाला सांगतात, या जीवाचं सुद्धा असंच होतं. या जीवाला, या देहाचं बंधन, या देहाला कर्माचं बंधन, नात्याचं बंधन. जीव जन्माला आला की पहिली नाळ त्याची जोडलेली असते कुणाशी माहितीये? त्याच्या आईशी. बरोबर ना? गर्भामध्ये जीव जन्म झाला. काय गंमत आहे बघा, माता ते माती हा प्रवास आहे आमच्या जीवनाचा. एका वेलांटीचा फरक म्हणजे आमचं आयुष्य आहे. मातेपासून प्रवास सुरू झाला ना. आज ज्यांच्या श्रद्धांजलीसाठी हे कीर्तन त्यांना अर्पण आहे ना, माझ्या नानांचीच ही सगळी पदं आज मी आपल्या समोर ठेवतीये. त्यांचं फार सुंदर रचना आहे. काय गोड आहे बघा, माणूस कसा बंधनामध्ये अडकतो. मातेच्या उदरात जन्म म्हणून तो बंध पहिला असे. ते बंधन पहिलं आहे, मायेचं आहे, प्रेमाचं आहे. मी म्हटलं ना, इथून प्रवास आहे तो मातीपर्यंत आहे. मातेच्या उदरात जन्म म्हणून तो बंध पहिला असे. आजा आजी पिता स्वबंधू भगिनी बंधासी मानसे. चुलते प्रिय आत्या तशाच चुलत्या मामीनी मामा तसे. किती सगळा गोतावळा आहे. स्नेही आप्त मुले प्रिया निजगृही गृहलक्ष्मी रूपे वसे. सगळं काही आयुष्याची धडपड, खर्च, वेळ सगळं या संसारासाठीच आहे. आणि हे संसाराचं इतकं विलक्षण बंधन, आणि त्या बंधनामध्ये आम्ही अडकलो ना. मग याच्यातून सोडवणारा कोण आहे? हा भवसागर पार करणारा कोण आहे? तर वेणाबाई म्हणतात, तो माझा राम आहे. बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम. मग त्या रामाला प्राप्त करण्याकरता सगळे धडपडतात श्रोते हो, सगळे धडपडतात. तो राम आकळण्यासाठी सद्गुरूंची किती कृपा असावी लागेल. त्या रामानी केलं ना हो, अनेकांना मुक्त केलं. अनेक उदाहरण आहेत आपल्या संत वाङ्मयामध्ये सुद्धा. ज्यावेळी विश्वामित्र ऋषींच्या बरोबर निघालेत भगवंत आणि एक शिळा दिसली गौतम आश्रमामध्ये, त्यावेळी पाहिलं पुलकित झाले शरीर ओणवे. पुलकित झाले शरीर ओणवे. तुझ्या पदांचा स्पर्श जाणवे. चरण धुळीचे कुंकुम माझ्या. चरण धुळीचे कुंकुम माझ्या. चरण धुळीचे कुंकुम माझ्या. भाळासी लागले आज मी शाप मुक्त झाले. आज मी शाप मुक्त झाले. रामा चरण तुझे लागले. आज मी शाप मुक्त झाले. आज मी.
अनेकांना मुक्त केलं भगवंतांनी, अनेकांना मुक्त केलं बंधनातून. आणि म्हणून हा राम प्राप्त करण्याकरता, त्याला ओळखण्याकरता सद्गुरु कृपा असावी. जीवनाचा शेवट जर गोड व्हावा, त्या आत्मारामाशी अनुसंधान जुळावं असं जर वाटत असेल तर रामस्मरण व्हावं, मग शेवट गोड झाल्याशिवाय राहणार नाही. हा असा नित्य तृप्त जीवनाचा कृतार्थ शेवट वेणाबाईंनी स्वतः अनुभवला. सद्गुरूची कृपा कशी मिळवली, त्या रामाला कसं जवळ केलं आणि त्या आत्मारामाच्या चरणी कशा शरण गेल्या, बघूया उत्तर रंगामध्ये. पूर्व रंगात मी इथेच थांबते. एकदा अभंगाचा आठव करू आणि मग उत्तर भागाकडे जाऊ. बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम माझा. विमोचन राम, बंध विमोचन राम, बंध विमोचन. दिम तनन दिर्दिर तानोम तदेरे ना, 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 तन देरे ना, दिम न दिर दिर ना, दिर दिर तुन दिर 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 तारे तारे दिम दिम तनन दिर दिर तानोम तदेरे ना, दिम तनन दिर दिर तानोम तदेरे ना, दिम तनन दिर दिर ना, दिर 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 तनन तुन दिर 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 तनन ना, दिर 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 तनन तुन दिर 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 तनन. दिर 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 तनन तुन दिर 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 तनन ना, दिर 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 तनन तुन दिर 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 तनन. तदीम दीम तनन तदीम दीम तनन तदीम दीम तन, तदीम दीम तनन तदीम दीम तनन तदीम दीम तन. धा तिट तक धूम किट तक धूम किट तिट कत गदी गन धा, धा तिट कत गदी गन धा, धा तिट कत गदी गन धा. दीम तनन दिर दिर दीम तनन दिर दिर तानोम तदेरे ना, दीम तनन दिर दिर तानोम तदेरे ना, दीम तनन दिर दिर, दीम तनन दिर दिर, दीम तनन दिर दिर तानोम. नमस्कार. आज आपण ज्यांना श्रद्धांजली अर्पण करणार आहोत त्या दोन व्यक्तिमत्वांपैकी पहिलं व्यक्तिमत्व आहे हरिभक्तीपरायण नारायणबुवा काणे. हरिभक्तीपरायण नारायण श्रीपाद काणे यांच्या घराण्यात अनेक वर्ष कीर्तन परंपरा होती. नारायणबुवांच्या वडिलांकडूनच त्यांनी कीर्तनाचं प्रशिक्षण प्राप्त केलं आणि त्याच्यानंतर अव्याहतपणे संपूर्ण आयुष्यभर कीर्तनाच्या द्वारे सत्संगाचा एक मळा फुलवला. नारायणबुवांनी स्वतः गंडाबंद शागिर्द म्हणून पंडित विनायकबुवा पटवर्धन यांच्याकडे गाण्याचं प्रशिक्षण घेतलेलं होतं आणि त्यामुळे त्यांचं कीर्तन हे सादरीकरणाच्या दृष्टीने सर्वांग सुंदर असं होतं. उत्तम साहित्य आणि त्याचबरोबर उत्तम प्रकारचं संगीत त्यांच्या कीर्तनामध्ये आपल्याला अनुभवायला मिळत असे. नारायणबुवांचं वैशिष्ट्य असं की अक्कलकोटचे गजानन महाराज त्यांचे ते अंतरंग शिष्य होते
आणि आपल्या गुरुपदापर्यंत म्हणजे अक्कलकोटपर्यंत, नरसोबाच्या वाडीपासून ते अक्कलकोट अशी जवळजवळ 50 वर्ष पदयात्रा त्यांनी केली. नारायणबुवांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अग्निहोत्राचा प्रसार, सर्वत्र अग्निहोत्राचा प्रसार हा त्यांच्या माध्यमातून आपल्याला मोठ्या प्रमाणावर झालेला दिसतो. आणि एवढंच नाही तर ते उत्तम कवी होते. काही कविता संग्रहही त्यांचे प्रसिद्ध आहेत. अनेक कीर्तनांची काव्य सुद्धा त्यांची प्रसिद्ध आहेत आणि अनेक विद्यार्थी त्यांनी स्वतः तयार केलेल्या सर्व कीर्तनाच्या काव्यांचा उपयोग करून कीर्तन सादर करतात. असे आमचे नारायणबुवा काणे यांना आज आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. त्याच्याबरोबर दुसरं जे व्यक्तिमत्व आहे त्यांचं नाव आहे कैलासवासी मालतीताई रामचंद्र लिंबकर. उत्तम गृहिणी होत्या. अत्यंत अगत्यशील, प्रेमळ आणि परोपकारी वृत्तीच्या. एक मुलगी आणि 2 मुलं, त्यांचा उत्तम सांभाळ केला. तशी परिस्थिती फार श्रीमंतीची होती अशी नाही, परंतु त्या परिस्थितीत सुद्धा सर्वांचं सुखदुःख वाटून अतिशय मनापासून आपला संपूर्ण संसार त्यांनी केला, अत्यंत समाधानानं केला. अन्नपूर्णेचं वरदान त्यांना प्राप्त असल्या कारणानं बहुतेक लोकांना जीव घालायचं याच्यामध्ये त्यांना खूप आनंद होता. आपल्या घरातले कुळधर्म असतील, कुळाचार असतील, हे सगळे उत्तम तऱ्हेने सांभाळत असताना पुढच्या पिढीला सुद्धा उत्तम संस्कार देणं हे एक अत्यंत मोलाचं कार्य त्यांनी केलं. वेळोवेळी